हॅलो गाईज, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण श्रावण सोमवार निमित्त जवळच्याच गावात देवळी कराड येथे पूर्वीच्या काळातील दगडी मंदिर बांधलेले आहे. त्या ठिकाणी आम्ही दर्शनासाठी आलो होतो. तर आमची सगळी फॅमिली मस्तपैकी जमली आणि आम्ही मस्तपैकी 4-5 गाड्या घेऊन निघालो मस्तपैकी देवळी कराड येथे दर्शन घेण्यासाठी. तर आमची बाची वगैरे मस्तपैकी दर्शन घेत होती आणि अशा प्रकारे आम्ही दर्शन वगैरे घेऊन आणि मंदिरासमोर वडाचं झाड वगैरे होतं, तिथं होत्या त्या झाडाला पारंब्या वगैरे. तर सगळे झोका वगैरे खायला टाकले. तर सगळे एक एक करून सगळ्यांनी अचानक काय त्यांच्या डोक्यात कल्पना आली आणि सगळे झोके खायला लागले. अशा प्रकारे खूप मजा मस्ती करून आम्ही महादेवाच्या मंदिराच्या ठिकाणी गेलो होतो आणि आजचा दिवस आमचा खूप आनंदाचा गेला आणि सगळे मजा मारत मस्तपैकी उड्या मारत वगैरे मस्तपैकी मजा मारत होते आणि सगळ्यांनी थोडे थोडे धोके खाल्ले. मी स्वतःने धोका खाल्ला. गाईज, एकदम छान असं वातावरण आहे. तुम्ही पण येऊ शकता. देवळी कराड हे ठिकाण कळवण तालुक्यातील चनकापूर डॅमच्या पुढे थोडंसं पुढच्या बाजूला आहे आणि तिथं पण खूप लांबून लोक दर्शनासाठी येतात. कारण की तिथे पूर्वीच्या काळातील हेमाडपंथी मंदिर म्हणतात ना, तर ते हेमाडपंथी मंदिर म्हणून हे मंदिर ओळखले जाते. तर अशा प्रकारे आमची सगळी गँग मस्तपैकी धोके वगैरे खात होती आणि खूप मजा मारत होती. मग काय, आमचा अमोल भाऊ बी तंगड्यात आणत होता थोडा मस्तपैकी. आमची आली ना भाऊ, आमची बाची माऊ, ती पण मग काय, तिला पण जोश आला होता. पण तिला काय ते टांगळता येत नव्हतं. त्याच्यामुळे काय आमची काकू तर नुसती उड्या मारत होती मस्तपैकी धोके वगैरे खात होते. मग आला ना भाऊ माझा नंबर, मग मी पण घेतलं थोडा धोका खाऊन मस्तपैकी आणि मग काय चालू होते एक बदलीने नंबर घेऊन धोका खात होते. मग काय मस्तपैकी एन्जॉय करत आम्ही आमचा दिवस अशा प्रकारे पार पाडला आणि मस्तपैकी आमची दिदी सुद्धा धोके खात होती. मग काय आमची काकू तर नुसते धोके खाऊन उड्या मारूनच धोके खात होती आणि आमच्या या काकूचं तर वजनच इतकं, तर मग काय डायरेक्ट हवेतच उडत चालली होती. अशा हवेत उडते तर डायरेक्ट ती धोक्याने तर काही एकदम आला डोका खाली. मग काय मस्तपैकी मग काय आमच्या रोशन भाऊची मम्मी आली, मग सोना काकू. मग काय ती पण जास्तच वजन असल्यामुळे जास्तच भारी धोका खात होती. मग काय डायरेक्ट मग विषय झाला, मग दिली उडी मारून मग मस्तपैकी आणि मग काय आमचा भाऊचा जीनचा बी राऊंड झाला. मग माझी मम्मी येते ना भाऊ, मग अशी उडी मारते ना, असा डेंजर धोका खाते तर मग बास कधी, मग एक नंबर डायरेक्ट. मग सगळ्यांपेक्षा भयंकर धोका तर माझ्या मम्मीच घेत होती. मग काय आम्ही तर सगळे बघूनच राहिलो होतो. मग असं डेंजर धोका खाल्ला, मग असं डेंजर, मग असा धोका कोणीच खाल्ला नव्हता डायरेक्ट. आणि मग लगे आमच्या काकूचा नंबर येतो, मग परत अजून काकू उडी मारते ना भाऊ, डायरेक्ट धोका खाते ना. आणि आमचा अमोल भाऊ चांगल्या वर करून धोका खाऊ राहिला मस्तपैकी, आनंद लूट राहिला, मजा मार राहिला. आणि ते तिथं 2 पोरं होते ते मस्त आमचा गंमत बघून मस्तपैकी हसत होते, मजा मारत होते ते पण. मग काय परत माझ्या मम्मीला हाऊस आली. मग काय परत म्हणे मी ट्राय करून बघते म्हणे. मग काय ट्राय करून बघायला गेले तर मग डायरेक्ट खालीच बसून पडली बाबा. मग काय मम्मी तर डायरेक्ट पडूनच गेली. मग काय रेखा काकूची हाऊसच फिटत नव्हती. मग फिरून परत धोका घ्यायला परत चालू ती. मग काय सोना काकू परत लटकली. मग काय मस्तपैकी मग आळगून धोका घेत होते, मस्तपैकी मजा मारत होते. अशा प्रकारे मग काय की मजा मारून घेतली. मग आजचा दिवस काय मग
तेवढंच बाहेर गेलं मस्त एकदम भारी वाटतं. त्याच्यामुळे मग आम्ही अचानक प्लॅन केला. मग श्रावण सोमवार निमित्त म्हटलं जाऊ कुठेतरी दर्शन घ्यायला. मग काय आलो होतो जवळच्याच ठिकाणी. तर तुम्ही पण येऊ शकता, मस्तपैकी एन्जॉय करू शकता बरं का. काही तपास लागत नसेल तर मग आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. तसं मी तुम्हाला इन्फॉर्मेशन वगैरे देऊन देईल, कोणत्या ठिकाणी मंदिर वगैरे कसं काही ॲड्रेस वगैरे लागला तर मी ते सांगू शकतो. आणि आमचा आर्मी बॉय तर मग काय इतका डेंजर लटकतो तर मग तो काय सोडतच नाही डायरेक्ट. तर आमचा आर्मी बॉय मग काय तो डायरेक्ट वरती चढून जाऊ शकतो, असं तर डेंजर पर आहे तो. आमचा मयूर भाऊ म्हणजे विशेष झालं. मग काय त्यानं काय डायरेक्ट वरती चढून मी जाऊ शकतो, पण ते कसं आहे आता नको म्हणे माझ्या मम्मी. तर मग काय जास्त जोरात होता का ते. आणि मग काय आमच्या सगळ्या बंधू भगिनी अशी आमची गँग मस्तपैकी मग काय निघालो. मग आम्ही तिथून मस्तपैकी मग काय जवळच मग काय निघालो मस्तपैकी. आणि अचानक प्लॅन झाला मग इथून म्हणे निघू म्हणे आणि जाऊ म्हणे थोडंसं बाजूला म्हणे.